कर्तृत्वावर की कुणीतरी आपलं काहीतरी ऐकतंय. तुम्ही नावं का शेअर करत नाहीत? तुम्ही एक जबाबदार आमदार आहात. तुम्हाला सभागृहातले अनेक आयुध तुमच्याकडे आहेत. तुम्ही तिथे का मांडला नाही हा मुद्दा ट्विटवर मांडण्यापेक्षा? नाही, हा विषय लेटेस्ट आहे. बरं. म्हणजे हे लेटेस्ट त्या ठिकाणी आपल्याला कळलं आणि जो विषय कळला, जो चर्चेत आहेत, पण खूप काही पुरावे आणि पेगासस आणि फोन टॅपिंगचा पुरावा तर आपल्याला तिथं देता येणार नाही. पण तुम्ही बघा, हनी ट्रॅपच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच अधिकाऱ्यांना अडचणीत आणलं गेलं. त्याच्याचबरोबर नेत्यांना सुद्धा अडचणीत आणलं गेलं असं कुठेतरी त्या ठिकाणी कळतंय. आणि म्हणून कुठेतरी कदाचित त्या व्हिडिओचा वापर करून उद्या जाऊन काही मंत्र्यांची मंत्रिपदं सुद्धा गेलेली आपल्या सगळ्यांना तिथं बघायला मिळेल. ते स्वतःच सोडतील, पण त्याचं कारण काय हे आपल्याला कळणार नाही. कदाचित हे व्हिडिओ सुद्धा ते कारण असू शकेल असं वाटतं. आता एकनाथ शिंदे साहेब फार महत्त्वाचा मुद्दा घेत आहेत. तो लोढा नावाचा जो व्यक्ती आहे. आता हा लोढा आहे कोण? हा लोढा या आजच्या सरकारमध्ये असणारे एक फार प्रमुख जो नेता आहे त्या जवळचा व्यक्ती. या नेत्याकडे म्हणजे या लोढाकडे त्या नेत्याचे सुद्धा व्हिडिओ आहेत अशी चर्चा आहे. आणि या लोढाला सुद्धा जर अंधेरीचं जे काही FIR आहे त्याच्या खोलात जर तुम्ही गेला तर तिथं हनी ट्रॅप प्रकरणाचा तो FIR आहे. तो चर्चेत अजून आला नाही. दुर्दैव असं जेव्हा FIR या लोढाच्या विरोधातला आहे पण हनी ट्रॅपचा आहे. आता हा आधीच झाला होता FIR. जेव्हा अधिवेशन सुरू होतं तेव्हा यांना फडणवीस साहेबांना म्हणजे होम मिनिस्टर त्यांना प्रश्न केला हनी ट्रॅपबद्दल. ते असं उडत बोलले हनी नाही आणि ट्रॅप पण नाही. पण मग हा अंधेरीचा असणारा जो FIR आहे तो कुठला आहे, कसा आहे? आमचा जो अंदाज आहे, आम्हाला जी माहिती आहे तो हनी ट्रॅपचा आहे. मग त्याच्यानंतर जेव्हा अधिवेशन झालं मग तुम्ही खोटं बोललात का? लोकांना खोटी माहिती तिथं देत आहात का तुम्ही गृहमंत्री असताना सुद्धा? असा आमचा तिथं प्रश्न. आणि एकनाथ खडसे साहेब जर आपण बघितलं तोच तिथं मुद्दा मांडतायत. आता या लोढाला सुद्धा हनी ट्रॅपच्या ह्याच्यातून तिथं अडकवलं. मग त्याच्याकडे तर व्हिडिओ वेगळेच आहेत. तो स्वतः त्याच्यामध्ये अडकला. नाशिकचं प्रकरण तुमच्याकडे काय माहिती आहे? कुठले व्हिडिओ आहेत? कोण नेते आहेत आणि काय आहे? हे बघा, ह्याच्या बाबतीत आपण जर बोललो नाही, नाशिकचं जे हनी ट्रॅप प्रकरण आहे ते टोटली वेगळं आहे. लोढा हा जो विषय तो टोटली डिफरंट आहे. अच्छा, हे दोन वेगळे विषय आहेत का? लोढा वेगळे विषय म्हणजे ह्याच्यात आता नाशिकमध्ये कोणाकोणाची नावं आली हे आपल्याला सांगता येणार नाही. आणि जे कोणाचे व्हिडिओ आणि फोटोज आहेत तो ओपनली सुद्धा आपल्याला तिथं बोलता येत नाही कारण हा फार व्यक्तिगत विषय असतो. आणि लोढाकडे जे व्हिडिओज आहेत नाहीतर जे काही पेनड्राईव्ह आहे आम्ही हेच म्हणतोय तुम्ही CBI कडनं चौकशी करा. पण लोढाची पूर्णपणे नाहीतर एखादा ज्युडिशियल एन्क्वायरी तुम्ही लावा ज्याच्यामध्ये एक्स जज याला तुम्ही एन्क्वायरीचे प्रमुख बनवा. हिंमत असेल तर हे तुम्ही करू शकता. पण या सरकारला हिंमत नाही कारण त्यांच्या जवळचाच एक मोठा नेता अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी आहे ज्युडिशियल एन्क्वायरी नाहीतर CBI एन्क्वायरी तुम्ही या लोढा प्रकरणामध्ये तिथं करा. बऱ्याच काही गोष्टी आपल्यासमोर येतील. बऱ्याच काय म्हणजे काय? तुम्ही अजून मोगम का बोलतात रोहितजी? तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही त्या अंधेरीबद्दल मला विचारायचं की अंधेरीची FIR काय नक्की? अंधेरीची जी FIR आहे ती लोढाच्या विरोधातली आहे. आणि ती FIR कशाच्या बाबतीतली? हनी ट्रॅपच्या बाबतीतली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये व्हिडिओज आणि फोटोचा वापर करून ब्लॅकमेलिंग हा जो विषय असतो तो तिथं आहे. पण ती अजूनपर्यंत अंधेरीची जी FIR आहे ती आपल्याला मिळत नाही आणि त्याबद्दल कुणीच चर्चा करत नाही. आणि हा लोढा माणूस कोण आहे, त्याच्याकडे असे काही व्हिडिओज आहेत, ह्यासाठी इन्व्हेस्टिगेशन लावा. आता हनी ट्रॅपबद्दल आम्हाला पुराव्यासकट काय गोष्टी का बोलता येत नाही कारण त्यात महिलांचे काही व्हिडिओज असतात. काही महिला स्वतःहून जात असतील आणि काही विषयामध्ये तिथं काही महिलांचा वापरही केला गेला असेल. त्यात मुलीसुद्धा असू शकतात. त्यामुळे आता त्यांची नावं त्यांचे व्हिडिओज आमच्याकडे आहेत असं आम्ही म्हणत नाही. पण हे पब्लिकली बोलणं पण तितकंच योग्य नाही. म्हणून ह्याच्यात ज्युडिशियल एन्क्वायरी करून CBI कडे सुद्धा तुम्ही त्यांना इन्व्हॉल्व करा आणि काय हे प्रकरण लोकांसमोर तिथं आणा. पण तेवढी हिंमत या सरकारकडे नसणार आहे. तुम्ही म्हणतात की लोढाचं काही नेत्यांची त्यांच्या जवळीक आहे. पण आम्ही फोटोज बघितले काही त्यांचे परवा काही दिवसांमध्ये जे व्हायरल होतात सगळ्या नेत्यांसोबत आहेत. तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांचे सुप्रिया सुळेंसोबत लोढांचा फोटो आहे. पवार साहेबांसोबत त्यांचा फोटो आहे. नाही हे बघा, फोटो कोणाबरोबर तरी असणं आणि जवळीक असणं आणि जवळ राहून त्या व्यक्तीबरोबर व्यवसाय करणं नाहीतर काही इतर गोष्टी करणं हा वेगळा विषय. उद्या जाऊन आता समजा आम्ही BJP कार्यालयाला गेलो तिथं काही पदाधिकाऱ्यांना वाटलं नाही रोहित पवार त्यावर फोटो काढला पाहिजे, काढला फोटो. म्हणजे त्या व्यक्तीची माझी जवळीक झाली का? त्यामुळे हे फोटो काढणं हा वेगळा विषय. जवळीक असणं फार बेडरूममध्ये जाऊन
त्या व्यक्तीबरोबर चर्चा करणं, नाही तर बेडरूमचा ॲक्सेस असणं, ज्याला आपण म्हणतो की बेडरूम नाही तर पर्सनल ऑफिसचा ॲक्सेस असणं, ह्याला वेगळं असतं. त्यामुळे लोढाला एका मोठ्या नेत्याचा पर्सनल ॲक्सेस होता, बेडरूमपर्यंत ॲक्सेस कोण होता. तुम्ही त्या मोठ्या नेत्याचं नाव का तुम्ही घेत? तुम्ही सारखा सारखा मोठा नेता नाही, म्हणताय. हा हनी ट्रॅपचा विषय असल्यामुळे याच्यामध्ये आयडेंटिटी ही आपल्याला ओपनली विक्टिमची सांगता येत नाही. आयडेंटिटी नसते करायची, ऑपरेसरची. आपण ज्याच्यावर अरे त्यावर तो मंत्री जो आहे तो सुद्धा विक्टिमच आहे ना, त्यांचे पण मंत्री व्हिडिओज विक्टिम असं तुम्हाला म्हणणं आहे? त्यांचे पण मंत्र्यांना विक्टिमाइज केलं गेलं. असं असेल. आणि मग याचा वापर पैसे मागण्यासाठी, याचा वापर अधिकाऱ्यांकडनं काम करून घेण्यासाठी. आता नाशिकचं जे प्रकरण आहे ते अधिकाऱ्यांना मुद्दामून ट्रॅप केलं गेलं आणि ते ट्रॅप केल्यानंतर त्यांचा वापर हा परवानग्या, इतर काही गोष्टी, काही इलिगल कामं याच्यासाठी केला गेला अशी तिथं चर्चा आहे. पण आता हनी ट्रॅप हा विषय असा आहे की कुणी स्वतः विक्टम जाऊन कधीच बोलत नाही की मी विक्टमाइज आहे. कारण कोणाचं तरी लग्न झालं असतं, घरी परिवार असतो, मुलं असतात, ते कसे जाऊन म्हणणार की मी त्या हनी ट्रॅपमध्ये अडकलोय. त्यामुळे असं कुणीच पुढे येत नाही. ह्याला इन्व्हेस्टिगेशनच करावं लागेल आणि ते इन्व्हेस्टिगेशन सरकारली नाशिकच्या बाबतीत करत असताना नाशिकचं कराच, पण लोढाच्या बाबतीत सुद्धा पास्ट आणि प्रेझेंट या दोन्ही विषयामध्ये त्या ठिकाणी केलंच पाहिजे. आणि अंधेरीची FIR काय हे लोकांना तिथं सरकारली सांगितलंच पाहिजे असं आम्हाला वाटतं. बाकी तुम्ही या मुद्द्यावर तुम्ही लावून धरताना इतरही मुद्दे आहेत. मधल्या काळात आम्ही बघितलं, आम्ही तुम्हाला फार त्या पोलीस स्टेशनमध्ये आक्रमक होताना बघितलं परवा. तुमच्या त्या जी मारामारी झाली विधान भवनामध्ये, तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात. म्हणजे मला तुम्हाला व्यक्तिगत विचारायचा हा प्रश्न. त्याच्यानंतर मला बरेच दिवस तुम्हाला फोन करून विचारायचं वाटत होतं की रोहित पवार तुम्ही तरुण आहात, तुम्ही तरुणांचे नेते म्हणून तुमचा येतात. पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांच्या वर आरेरावी करणं कितपत रोहित पवारांना पटतं? हे बघा, 4 तास आम्ही फिरत होतो. हां. आम्ही जेव्हा तिथे असणाऱ्या ACPंना भेटलो, त्यांना सांगितलं आम्हाला फक्त आमच्या कार्यकर्त्याला भेटायचं आहे. 2 महिन्यापूर्वी त्याचं ऑपरेशन झाले आणि मारापिटीमध्ये जे काही मारामारी झाली त्याच्यामध्ये त्याला लागलं असावं असं आमचं तिथं मत आहे. या अनुषंगाने आम्ही त्यांना भेटलो. ते म्हणाले ठीक आहे, हरकत नाही, आम्ही भेट घालून देतो. मग ते म्हणाले की ते या पोलीस स्टेशनला आहेत, म्हणजे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला. आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर ते म्हणले अरे इथं नाही आहेत, ते आझाद मैदानच्या पोलीस स्टेशनला आहेत. ठीक आहे म्हणलं, आम्ही तिथं जातो. हे किती वाजता चाललं होतं? रात्री 1-2 वाजता. आझाद मैदानच्या पोलीस स्टेशनला तिथं गेलो. तिथले महाशय जे पोलीस होते ते झोपेत होते का वेगळं काय झालं होतं माहीत नाही, पण त्यांचा जो काय बोलण्याचा प्रकार होता, म्हणजे हे सगळं 4 तास झाल्यानंतर तिथे आम्ही जेव्हा म्हणत होतो की फक्त आम्हाला भेटायचं आहे, आणि मग तिथं ही जी व्यक्ती आहे, जी पोलीस अधिकारी आहे, तो थोडासा वेगळ्या आविर्भावामध्ये त्या ठिकाणी आमच्याशी बोलतो, हातवारे करतो. ह्याच्यात झालं एवढंच की कार्यकर्त्याला तिथं कुठं ठेवलंय हे आम्हाला माहित नव्हतं. आणि विचारत असताना तुम्ही ज्या पद्धतीने बोलता तेव्हा तिथं कुठंतरी एक नक्कीच राग मनामध्ये तिथं होता, जो मी बोलून दाखवला. आवाज खाली करा असं तुमचं बरोबर आहे, माझं हेच